Good morning, friends. Today we are going to think about the managerial decision making. Friends, we are discussing the ethical decision making process, and already we have seen various steps and various criterias to make a ethical decision in an organization. Now we'll think about the next important part, that how this decision making process is considered on the level of manager. Decision making and problem solving is a core function of a management because it is an integral part of the other managerial functions such as planning, organizing, directing, and controlling. It is also an integral part of the life because life cannot be managed without making decisions. We are always faced with the situations where we have to make choices almost every day of our lives, and making a choice out of many options constitutes a decision. This decision may be a simple one, such as choosing clothes to wear, selecting food from a menu, or deciding the general activities for a day, or it may be a major decision, such as changing a job or purchasing a house. See that whenever we are making any kind of decision, the decision is having different dimensions in which we can see that there is a planning, then there is organizing, directing, controlling. मित्रांनो, ज्यावेळी एखादा डिसिजन घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी पहिल्यांदा नियोजन केलं पाहिजे, प्लॅनिंग केलं पाहिजे, बरोबर आहे. प्लॅनिंग या अर्थाने केलं पाहिजे की हा डिसिजन घेण्याचा आपला उद्देश काय आहे, आपला लाँग टर्म उद्देश काय आहे आणि शॉर्ट टर्म उद्देश काय आहे. त्याचबरोबर तो डिसिजन घेत असताना आपल्याला कोणत्या गोष्टींचं नियोजन करावं लागणार आहे, ह्या गोष्टींचा विचार तिथं करणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण हा डिसिजन घेतला तर आपण स्वतःला आणि आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये असणाऱ्या बाकीच्या घटकांना कोणत्या दिशेनं घेऊन जाणार आहोत, त्यातून केवळ आपलाच नव्हे, इंडिव्हिज्युअल लेवलवरचा नव्हे, तर ऑर्गनायझेशनच्या लेवलचा काय बेनिफिट होणार आहे किंवा कोणता ॲडव्हान्टेज आपल्याला त्याच्यामधून मिळणार आहे, या गोष्टीचं आपल्याला दिशा त्या ठिकाणी समजलं पाहिजे. आणि शेवटचा भाग आहे कंट्रोलिंग. आणि मग असा डिसिजन घेत असताना मला माझ्या सहकाऱ्यांना कोणत्या दृष्टिकोनातून नियंत्रित करायचं आहे, त्यांना कोणत्या दृष्टिकोनातून कामासाठी चालना द्यायची आहे, त्यांना चॅनलाइज करायचं आहे, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि मग हे काम कुठल्या लेवलला येतं, तर मॅनेजरियल लेवलला येतं. म्हणजे व्यवस्थापकाच्या पातळीवरचं हे काम आहे आणि व्यवस्थापकानं ह्या गोष्टी केल्या पाहिजेत. आणि त्या कोणत्या आहेत, तर लक्षात ठेवा, फर्स्ट इज प्लॅनिंग, सेकंड इज ऑर्गनायझिंग, थर्ड इज डिरेक्टिंग, अँड फोर्थ वन इज कंट्रोलिंग. ह्या 4 टप्प्यांचा निश्चितपणानं प्रत्येकाने विचार केला पाहिजे, तर आणि तरच एक चांगल्या पद्धतीचा डिसिजन किंवा चांगल्या पद्धतीचा निर्णय त्या ठिकाणी घेतला जाऊ शकतो. It is also an integral part of the life because life cannot be managed without making decisions. We are always faced with the situations where we have to make the choices almost every day of our lives, and making a choice out of many options constitutes a decision. लक्षात ठेवा, आपलं रोजचं जे जीवन आहे, आज व्यवहारातलं असेल, खाजगी घरामधलं काही जीवन असेल किंवा काही सामाजिक जीवन असेल, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला काही ना काही चॉईस करावं लागतं, काही ना काही निर्णय घ्यावा लागतो. आणि हे चॉईस करत असताना आपल्याकडं वरील जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांचा आपण विचार करून घेत असतो, पण आपल्याला ते मुद्दे माहीत नसतात. कोणते मुद्दे होते आपण मगाशी बघितलेले? प्लॅनिंग आहे, ऑर्गनायझिंग आहे, डिरेक्टिंग आहे आणि कंट्रोलिंग आहे. आणि म्हणून आपल्याला हे लक्षात घेणं पाहिजे की आपल्या आयुष्यामध्ये कोणताही डिसिजन घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी या सर्व गोष्टींचा विचार करणं, वेगवेगळ्या सिच्युएशनच्या आधारानं करणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं. This decision may be a simple one, such as choosing clothes to wear, selecting food from a menu, or deciding the general activities for the day, or it may be a major decision such as changing a job. लक्षात ठेवा, बऱ्याच वेळा आपला जॉब चेंज करायची वेळ आलेली असेल किंवा जॉब चेंज करण्याची संधी उपलब्ध झाली असेल, तर त्यावेळेससुद्धा आपल्याला डिसिजन घ्यावा लागतो. एखादं नवीन घर घ्यायचं आहे त्यावेळेसही डिसिजन घ्यावा लागतो. एखादी बाईक घ्यायची आहे किंवा 4 व्हीलर घ्यायची आहे, डिसिजन घ्यावा लागतो. मीन्स व्हेनेवर वी हॅव टू डू अ पर्टिक्युलर ॲक्शन, वी आर सपोज टू मेक अ डिसिजन. ओके, फाईन. सो इट मीन्स दॅट वी हॅव टू कन्सिडर व्हॉट आर द ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ द डिसिजन. त्याचे फायदे काय आहेत आणि तोटे काय आहेत. जर नंबर ऑफ ॲडव्हान्टेजेस जास्त असतील तर तो डिसिजन घ्यायला हरकत नाही, पण जर नंबर ऑफ डिसॲडव्हान्टेजेस जास्त असतील तर त्या ठिकाणी तो निर्णय घेणं चुकीचा ठरतो. कारण जर डिसॲडव्हान्टेजेस जास्त असतील तर तुम्ही कोणत्या अर्थानं तो निर्णय घेत आहात,
तुम्ही खरोखरच स्वतःच्या फायद्याचा विचार करत आहात का? मग करत असाल तर तसा चुकीचा निर्णय, डिसॲडव्हान्टेजियस डिसिजन तुम्ही घेणार नाही. आता या ठिकाणी रॅशनल डिसिजन मेकिंग and problem solving may be used interchangeably, since a problem has to exist and a decision has to be made to solve such a problem. While most decisions indeed involve a problem, some decisions are part of the routine and may not involve a problem. For example, decisions as to what to wear or which movie to see or whether to stay or go for swimming are the routine decisions and simple choices among available alternatives, requiring common sense and the simple qualitative judgment. आता लक्षात घेणं गरजेचं आहे की अनेक जे साधे रोजच्या जीवनातले जे काही निर्णय असतात ते पटापट आपल्याला घ्यावे लागतात. ते तर फार विचार करून चालतो का? आणि त्या छोट्या छोट्या बाबींचा फार मोठा परिणाम जर होणार नसेल तर आपण एखादा चुकीचा निर्णय घेतला तर फार मोठं हे होऊ शकत नाही, त्याचा वाईट परिणाम होऊ शकत नाही. पण ज्यावेळी एखादा महत्त्वपूर्ण निर्णय आहे, फॉर एक्झाम्पल पर्चेस ऑफ द हाऊस, पर्चेस ऑफ द फ्लॅट, ह्या जर गोष्टी असतील तर त्याचा लाँग टर्म विचार केला पाहिजे की माझ्या आयुष्यात ह्या गोष्टीमुळं आर्थिक ताण किती पडणार आहे, फॅमिली माझं जे फॅमिली फिनान्शियल प्लॅनिंग आहे ते कोलॅप्स तर होणार नाही ना, किंवा मला किती लोन होणार आहे, त्याचा हप्ता किती बसणार आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. पण किरकोळ स्विमिंगला कुठं जायचं याच्यावर काय फार विचार करण्यात अर्थ नाही. 1-2-4 ऑप्शन्स असतील त्यातला एक निवडून तिथं जाणं, स्विमिंग करणं, परत माघारी येणं हे त्या ठिकाणी फक्त महत्त्वाचं असतं. आणि त्यामुळं आपल्याला हे लक्षात घेणं गरजेचं आहे की या ठिकाणी छोट्या छोट्या प्रॉब्लेम्सवरती जास्त विचार करणं गरजेचं नाही. तर मी तुम्हाला हे जे सांगत होते की छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या छोट्या गोष्टींचा निर्णय पटापट घेणं आणि त्यातून बाहेर पडणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी आपल्याला हे लक्षात घेणं गरजेचं आहे की छोट्या गोष्टींचा जास्त न विचार करता किंवा फार विचार करत बसण्यापेक्षा, वेळ दवडण्यापेक्षा, घालवण्यापेक्षा आपण पटकन निर्णय घेऊन त्यातून बाहेर पडलं पाहिजे. आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे, डिसिजन मेकिंग इज अ कॉम्प्लेक्स मेंटल एक्झरसाइज इन रियालिटी. मग निर्णय घेणे सोपी गोष्ट आहे का? नाही. निर्णय घेणं ही निश्चितपणानं एक महत्त्वाचा शब्द इथं आला आहे बघा, कॉम्प्लेक्स मेंटल एक्झरसाइज. म्हणजे त्याच्यामुळे ताण वाढू शकतो, त्याच्यामुळे विचारशक्तीला चालना मिळते किंवा विचारशक्तीवर लोड येऊ शकतो. आणि म्हणून निर्णय सहजासहजी घेणं हे काही लोकांना जमतं, कारण त्यांची इंटेलेक्च्युअल कॅपॅसिटी, बौद्धिक क्षमता जास्त असते. पण काही लोकांना ज्यांची बौद्धिक क्षमता जास्त नाही आहे किंवा मीडियम आहे तर त्यांना हे त्रासदायक होतं किंवा त्रासदायक वाटतं. पण मित्रांनो, जरी ही प्रक्रिया कॉम्प्लेक्स किंवा गुंतागुंतीची असली तरीसुद्धा प्रत्येकाला ह्या प्रक्रियेतून जावंच लागतं, प्रत्येकाला ह्या प्रक्रियेचा एक भाग बनावं लागतं. सम ऑफ द डिसिजन्स वी मेक आर हायली सिग्निफिकंट विथ हायली इम्पॉर्टंट कॉन्सिक्वेन्सेस. लक्षात ठेवा, काही महत्त्वाचे निर्णय घेतो आपण तर त्याचे परिणामसुद्धा काय आहेत किंवा काय होत आहेत हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. The more significant decisions very often need the exercise of the considerable analytical judgment, and the quality of such judgment is the backbone of the successful decisions. लक्षात ठेवा, एक चांगला निर्णय घेण्यासाठी तुमच्याकडे ॲनालिटिकल माइंडसेट असला पाहिजे. तुम्ही म्हणाले हा ॲनालिटिकल माइंडसेट कन्सेप्ट काय आहे? ॲनालिटिकल माइंडसेट म्हणजे काय? तुम्हाला पृथक्करण करण्याची क्षमता असली पाहिजे. उदाहरणार्थ, एखादी गृहिणी भात करायचं असेल तर त्याच्यासाठी अगोदर काय करते, तांदूळ ताटामध्ये घेते आणि त्यातले खडे बाहेर काढून टाकते आणि तांदूळ तेवढं त्यामध्ये ठेवते, किंवा इतर काही कचरा त्यात असेल तर तो बाजूला काढते आणि तांदूळ त्यात ठेवते आणि नंतर ते पाण्यात भिजवून त्याचा भात बनवला जातो. ओके, याचा अर्थ असा आहे की आपण ही एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की मेकिंग द ॲनालिसिस ऑफ द थिंग्स म्हणजे वस्तूंचं सेपरेशन करणं, वस्तूंचं पृथक्करण करणं किंवा चांगली गोष्ट ठेवणं आणि वाईट गोष्ट काढून टाकणं, हे जे माइंडसेट आहे, ॲनालिटिकल माइंडसेट जे म्हणतो आपण, ते प्रत्येकाकडे असलं पाहिजे. ज्याच्याकडे जर हे असेल तर निश्चितपणानं तो चांगला डिसिजन घेऊ शकतो. म्हणजे सक्सेसफुल डिसिजन घ्यायचा असेल तर पहिल्यांदा आपल्याला काय केलं पाहिजे, तर वी शुड डेव्हलप ए ॲनालिटिकल जजमेंट ऑर ॲनालिटिकल माइंडसेट. ओके, these judgments must eliminate the root causes of the problems that have necessitated such decisions. Ineffective decisions attack only the symptoms and are only cosmetic in nature. लक्षात ठेवा, ineffective decisions attack only the symptoms and are only cosmetic in nature. म्हणजे इनइफेक्टिव्ह जे डिसिजन असतात, परिणाम का होत नाही तर तो डिसिजन घेत असताना जास्त विचार केला गेलेला नाही आहे आणि त्याच्यामुळे खरा प्रॉब्लेम क्रिएट होतो.
They may solve the problem on the surface or on short-run basis, but in order to find a lasting solution, the problem must be attacked as its roots. हे वाक्य फार महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला कायमस्वरूपी एखाद्या प्रॉब्लेमपासून सुटका पाहिजे असेल तर त्याच्या मुळावरती घाव घालता आला पाहिजे किंवा त्याच्या मुळापासून तो प्रॉब्लेम कसा नष्ट करायचा आहे याच्यावरती विचार करणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपल्याला मॅनेजरियल लेवलवरती जर विचार करत असतो तर त्यावेळेस आपल्याला तो प्रॉब्लेम कशामुळे क्रिएट झाला आणि त्याचं मूळ कारण काय हे जर रूट कॉज आपल्याला सापडलं तर त्या रूट कॉजवरती अटॅक करता येतो आणि त्या रूट कॉजवर अटॅक केल्यानंतर तो प्रश्न समूळ ती समस्या समूळ नष्ट करता येऊ शकते. आणि हे जर करायचं असेल तर आपल्याला त्याच्या मुळापर्यंत जाणं गरजेचं आहे. त्याच्या अगदी फाउंडेशनला काय नेमकं आहे तर तिथंपर्यंत जाणं गरजेचं आहे, जे आत्ता आपण या ठिकाणी आपण बघितलेलं आहे. As we all face the future, its unpredictability brings to us certain situations that are unexpected and hence problematic in nature. As we grow older and share added responsibilities, we develop certain characteristics and some institutional senses that help us solve some of these problems. लक्षात ठेवा, ही इन्स्टिट्यूशन लेवलवरती अनेक प्रकारचे व्हरायटी प्रॉब्लेम असतात आणि ह्या प्रॉब्लेमना सोडवत असताना आपल्याला अनेक गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. ओके, आता या ठिकाणी एक महत्त्वाचा मुद्दा सांगितला आहे. इंडिव्हिज्युअल्स मस्ट मेक मेजर डिसिजन्स रिगार्डिंग देअर करिअर्स, their marriage and family and other decisions which have far reaching personal implications. लक्षात ठेवा, आपलं पर्सनल लाईफ असेल, फॅमिली लाईफ असेल, तर ह्या दोन्ही दृष्टिकोनातून जर विचार केला पर्सनल आणि फॅमिली लाईफचा, तर आपल्याला हे लक्षात घेणं गरजेचं आहे की पर्सनल लाईफमधले डिसिजन घेत असताना सुद्धा त्याचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह इम्प्लिकेशन्स काय होत आहेत किंवा माझ्या लाईफमध्ये लॉंग टर्ममध्ये आपल्याला लॉंग रनमध्ये त्या ठिकाणी मला काय ह्याचे बेनिफिट्स आहेत, काय मला ड्रॉबॅक्स होऊ शकतात, ह्या गोष्टींचा विचार त्या ठिकाणी केला गेला पाहिजे. परंतु ज्यावेळी आपण हे सगळं ऑर्गनायझेशन लेवलला विचार करतो त्यावेळेस ऑर्गनायझेशनल डिसिजन्स इन्व्हॉल्व प्रॉब्लेम्स रिलेटिंग टू इन्व्हेस्टमेंट, प्रोडक्ट्स, मार्केटिंग, लोकेशन ऑफ प्रोडक्शन और सर्व्हिस फॅसिलिटीज, डीलिंग विथ द पर्सनल प्रॉब्लेम्स, contributions towards the community welfare and so on. ज्यावेळी ऑर्गनायझेशन लेवलवरचा आपण विचार करतो तर त्यावेळेस इन्व्हेस्टमेंटचा प्रॉब्लेम असतो, प्रोडक्टचा मार्केटिंगचा प्रॉब्लेम असू शकतो, लोकेशन ऑफ द प्रोडक्शन और सर्व्हिस फॅसिलिटीज या सगळ्या गोष्टींचा प्रॉब्लेम असू शकतो किंवा त्या ठिकाणच्या पर्सोनेल प्रॉब्लेम म्हणजे काय एम्प्लॉईजचा प्रॉब्लेम असू शकतो किंवा कम्युनिटी वेलफेअरसाठी कंपनी काय करते आहे या गोष्टीचा सुद्धा प्रॉब्लेम असू शकतो. तर अशा पद्धतीचे अनेक प्रॉब्लेम्स त्या ठिकाणी ऑर्गनायझेशनल लेवलवरती त्या ठिकाणी येऊ शकतात किंवा त्याच्यावरती विचार केला गेला पाहिजे. आता हे सगळे प्रॉब्लेम आणि त्याचं डिस्कशन या ठिकाणी दिलेलं आहे. आपण त्याचा फार डिटेलमध्ये विचार न करता आपण पुढे जाऊन आपल्याला डिफायनिंग अ प्रॉब्लेम ह्या मुद्द्यावरती फोकस करायचा आहे. आणि हा डिफायनिंग अ प्रॉब्लेम काय आहे नेमकं, तर since a problem must exist in order to make a decision for solving it, we must know what the problem is so that we can identify it when it shows up. Being aware of the problem is the first prerequisite for finding a solution. लक्षात ठेवा, कोणत्याही प्रॉब्लेमला सोल्युशन फाइंड आउट करायचं असेल, शोधायचं असेल तर पहिल्यांदा प्रॉब्लेम काय आहे हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. आता इथं वेबस्टर्स डिक्शनरीमध्ये प्रॉब्लेमची डेफिनेशन काय केली आहे बघा. आता प्रॉब्लेम हा सर्वांना परवलीचा शब्द आहे किंवा सर्वांना माहीत शब्द आहे, परंतु तो सुद्धा आपल्याला डेफिनेशनच्या स्वरूपामध्ये लक्षात घेणं गरजेचं आहे. अ क्वेश्चन रेज्ड फॉर इन्क्वायरी, कन्सिडरेशन और सोल्युशन. बघा, प्रॉब्लेम इज डिफाइन्ड इन दिस वे. अ प्रॉब्लेम इज अ क्वेश्चन रेज्ड फॉर इन्क्वायरी. एक असा प्रश्न की जो चौकशीसाठी त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे, विचारासाठी निर्माण झालेला आहे किंवा त्याच्यावरती काही ना काही सोल्युशन द्यायचं आहे म्हणून त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. अशा अर्थानं त्या ठिकाणी प्रॉब्लेम लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजेच एक प्रॉब्लेम माणसाला प्रश्न निर्माण करतो, त्याचबरोबर काही चौकशी करायला लावतो, विचार करायला लावतो आणि तिसऱ्या लेवलवरती त्याच्यावरती पर्याय शोधायला सांगतो. म्हणजेच अ प्रॉब्लेम इज having three dimensions, basic three dimensions. First is inquiry, second is consideration and third one is solution. आणि म्हणून ह्यापर्यंत आपल्याला जर पोहोचायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला तो प्रॉब्लेम आयडेंटिफाय होणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी एक छोटासा पार्ट दिलेला आहे, स्ट्रक्चर ऑफ द प्रॉब्लेम्स. अकॉर्डिंग टू हार्वे जी ब्राइटमन, प्रॉब्लेम्स मे बी ऑफ द फॉलोइंग टाइप्स. प्रॉब्लेमचे प्रकार कोणकोणते आहेत हे या ठिकाणी कोणी सांगितलेलं आहे,
तर हार्वे जी ब्राइटमन ह्या फिलॉसॉफरनं त्या ठिकाणी आपल्याला प्रॉब्लेम किती प्रकारचे असू शकतात हे या ठिकाणी सांगितलं आहे. जस्ट आपण ते कोणकोणत्या प्रकारचे प्रॉब्लेम आहेत हे बघूया. 3 स्ट्रक्चर्ड वर्सेस वेल स्ट्रक्चर्ड प्रॉब्लेम्स हा पहिला प्रकार झाला. दुसरा आहे ऑपरेटिंग लेवल वर्सेस स्ट्रॅटेजिक लेवल प्रॉब्लेम्स. ओके. तिसरा आहे क्रायसिस वर्सेस अपॉर्च्युनिटी प्रॉब्लेम्स. ओके. अशा पद्धतीनं 3 वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स आपल्याला जाणवतात किंवा 3 प्रकारचे प्रॉब्लेम्स भेडसावतात. तर ह्या ऑर्गनायझेशन लेवलवरती हे 3 प्रकारचे प्रॉब्लेम कशा पद्धतीने सॉल्व्ह करता येऊ शकतात याच्यावरही आपण विचार करूया. पण त्याच्यापूर्वी आपण आजचं लेक्चर जे आहे ते इथं थांबूया, जेणेकरून आपण पुढच्या लेक्चरमध्ये ह्या स्ट्रक्चर ऑफ द प्रॉब्लेम्सवरती चांगल्या अर्थानं चांगल्या पद्धतीनं आपण डिस्कशन करूया. विथ दिस वर्ड्स I conclude today's lecture. Thank you so much.